हॅलो ऑल, वेलकम बॅक टू माय चॅनल. आपण आज स्टँडर्ड 8चा प्रॅक्टिस सेट 6.3 आपण आज सॉल्व करायला घेणार आहे. बराच मोठा होणार आहे प्रॅक्टिस सेट हा, पण इझी आहे समजायला फॉर्म्युलामुळे. सो पहिलं बघूयात काय आहे फॅक्टराइज. सो आता आपण ए क्यूब मायनस प्लस बी क्यूबचं आपण बघितलं होतं बरोबर. प्रॅक्टिस सेट 6.2 मध्ये आपण ए क्यूब प्लस बी क्यूब बघितलं. इथे काय आहे ए क्यूब मायनस बी क्यूब आहे. सो आपण इथे फॉर्म्युला लिहून घेऊ आधी ए क्यूब मायनस बी क्यूबचा. सो आधी आपण इथे फॉर्म्युला लिहून घेऊयात ए क्यूब मायनस बी क्यूब. काय फॉर्म्युला आहे ए क्यूब मायनस बी क्यूबचा? ए मायनस बी ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर. सो हा फॉर्म्युलासुद्धा तुम्ही अगदी बाय हार्ट पाठ करून घ्यायचा आहे. सो पाठ केल्यानंतर मग तुम्हाला प्रॉब्लेम सोडवायला सोपे जातील. सो हा नक्की 10 वेळा 20 वेळा किंवा जिथे तुम्ही अभ्यास करता तिथे समोर हे सगळे फॉर्म्युले तुम्ही आत्ता जे शिकला आहात 8 स्टँडर्डमध्ये ते सगळे लिहून घ्या 7 आणि 8 स्टँडर्डमधले. ठीक आहे. तर आता हा फॉर्म्युला यूज करून आपल्याला काय करायचं आहे, तर हे वाय क्यूब आहे. तर इथे मग ए काय आहे, वाय आहे. सो वायचा क्यूब आणि 27 कशाचा क्यूब आहे, 3चा. सो आपण असं लिहू शकतो 3चा क्यूब बरोबर. म्हणजे इथे हे काय झाला, हा ए झाला आणि 3 काय झाला, बी झाला. सो आपण आता हे सोडवून घेऊ फॉर्म्युलाप्रमाणे. सो काय येणार आहे इज इक्वल टू ए मायनस बी. आता ए मायनस बी म्हणजे वाय मायनस 3 बरोबर. आता ए स्क्वेअर म्हणजे काय, वाय स्क्वेअर प्लस ए बी आहे आता इथे. सो प्लस ए बी म्हणजे वाय इंटू 3 प्लस बी स्क्वेअर म्हणजे कशाचा स्क्वेअर, 3चा स्क्वेअर बरोबर. सो इज इक्वल टू हे असंच राहील वाय मायनस 3. हे काय होईल वाय स्क्वेअर प्लस 3y प्लस 9 झालं. एवढंच आन्सर आहे इथे. सेकंड बघूयात काय आहे. एक्स क्यूब मायनस 64 वाय क्यूब. आता इथे परत आधी आपण ह्या फॉर्ममध्ये आणून घेऊ, ए क्यूब मायनस बी क्यूबच्या फॉर्ममध्ये आणून घेऊ. म्हणजेच काय, एक्स ब्रॅकेट क्यूब मायनस 64 कशाचा क्यूब आहे, 4चा. सो आपण 4 लिहू शकतो, वाय लिहू शकतो आणि मग क्यूब लिहू शकतो बरोबर. म्हणजे 4yचा क्यूब म्हणजे 64 वाय क्यूब. म्हणजे आता हे ए मिळाला आपल्याला आणि बी मिळाला. ठीक आहे. इथे मी हवं तर लिहून देते तुम्हाला. ए म्हणजे एक्स आहे आणि बी म्हणजे 4y आहे. तर फॉर्म्युला काय आहे आपला, फॉर्म्युला लिहून घेऊ. ए क्यूब मायनस बी क्यूब इज इक्वल टू ए मायनस बी ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर. हा आपला फॉर्म्युला झाला. तर त्याप्रमाणे आता फॉर्म्युलामध्ये भरून घेऊ. म्हणजेच काय, एक्स क्यूब मायनस 4y क्यूब इज इक्वल टू ए मायनस बी म्हणजे एक्स मायनस 4y बरोबर. बी आहे इथे. ए स्क्वेअर काय आहे म्हणजे एक्स स्क्वेअर झाला प्लस ए बी म्हणजे काय, एक्स इंटू 4y प्लस बी स्क्वेअर म्हणजे काय, 4yचा ब्रॅकेट स्क्वेअर बरोबर. आता हे ब्रॅकेट फक्त आपण इथलं सॉल्व करून आन्सर लिहूयात. एक्स मायनस 4y एक्स स्क्वेअर प्लस 4xy प्लस 16y स्क्वेअर झालं. दिस इज अवर फायनल आन्सर. थर्ड लिहून घेऊयात काय आहे. 27 एम क्यूब मायनस 216 एन क्यूब. आता हे पण आधी ए क्यूब मायनस बी क्यूबच्या फॉर्म्युलामध्ये लिहून घेऊ. सो इथे 27 कशाचा क्यूब आहे, 3m ब्रॅकेट क्यूब मायनस 216 कशाचा क्यूब आहे, 6चा क्यूब आहे. सो 6n ब्रॅकेट क्यूब बरोबर. आता फॉर्म्युला लिहून घेऊ. फॉर्म्युला लिहून घेऊ ए क्यूब मायनस बी क्यूब इज इक्वल टू ए मायनस बी ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर. हे तुम्ही जितक्या वेळा लिहाल तितक्या वेळा तुम्हाला मग पाठ करायची पण गरज नाही. तुम्हाला हा फॉर्म्युला असंच प्रॉब्लेम सॉल्व करता करता तुम्हाला पाठ होऊन जाईल. सो इज इक्वल टू आता इथे आपला परत ए काय आहे 3m आहे आणि बी काय आहे 6n आहे. सो 3m मायनस 6n ए स्क्वेअर म्हणजे काय, 3mचा स्क्वेअर प्लस 3m इंटू 6n प्लस 6n ब्रॅकेट स्क्वेअर. सो हे सॉल्व करूया. 3m मायनस 6n 3m स्क्वेअर म्हणजे किती येणार आहे, 9m स्क्वेअर प्लस 6 3 जा 18mn प्लस हे काय येणार आहे 36n स्क्वेअर. आता हे आपलं फायनल आन्सर आलं नाही आहे. तुमच्या बुकमध्ये वेगळं आन्सर दिलेलं आहे. सो इथे आपण काय करू शकतो, इथे आपण ह्या दोघांमधनं काय कॉमन काढू शकतो, 3 कॉमन काढू शकतो. सो 3m मायनस 2n आणि इथून काय कॉमन काढू शकतो, इथे 9 कॉमन काढू शकतो. सो 9m स्क्वेअर प्लस किती येणार मग इथे 2mn प्लस 4n स्क्वेअर. सो हे 9 इंटू 3 किती झालं 27
हे मध्ये मल्टिप्लिकेशन साईन आहे ना सगळ्यामध्ये, सो हे आपण डायरेक्ट 9 × 3 27 घेतलं आणि मग हे दोन ब्रॅकेट आता लिहून घेऊया. 2n m² + 2mn + 4n². चला नेक्स्ट बघा काय आहे. 125³ - 1 म्हणजेच हा कुठला फॉर्म झाला. 5y (³ - 1³ a - b³. परत फॉर्म्युला लिहून घेऊ आपण. a³ - b³ = a - b a² + ab + b². सो या फॉर्ममध्ये लिहून घेऊ. सो 5y³ - 1³ = a - b. आता इथे a काय आहे 5y आणि b काय आहे 1. सो a - b इज 5y - 1. a² म्हणजे 5y (² + 5y × 1 + 1². सो काय येणार आहे फायनल आन्सर 5y - 1 25y² + 5y + 1. नेक्स्ट बघूयात. चला नेक्स्ट बघा काय आहे. 8p³ - 27/p³. आता हे आपण आधी फॉर्म a - bच्या फॉर्ममध्ये लिहून घेऊ. सो काय येणार आहे 2p (³ - 3/p (³ म्हणजे हा a आणि हा b झाला बरोबर. इथे लिहून घेऊ आपण. a म्हणजे 2p आहे आणि b म्हणजे 3/p आहे. सो फॉर्म्युला आपला काय आहे. फॉर्म्युला लिहून घेऊ. a³ - b³ = a - b a² + ab + b². सो या फॉर्ममध्ये आता आपण आन्सर लिहूयात. सो = काय येणार आहे 2p - 3/p. इथे काय येणार आहे 2pचा स्क्वेअर प्लस ab म्हणजे 2p × 3/p अँड प्लस 3/p (² बरोबर. सो 2p - 3/p हे काय येणार आहे 4p². आता इथे बघा p आणि हा p कॅन्सल होईल. सो इथे काय येणार आहे प्लस 3×2 = 6 आणि प्लस इथे काय येणार आहे 9/p². सो दिस इज अवर फायनल आन्सर. 6 बघूयात काय आहे. 343 a³ - 512 b³. सो आता इथे 343 कशाचा क्यूब आहे 7चा. सो 7a (³ आणि 512 कशाचा स्क्वेअर आहे 8चा. सो 8b (³ म्हणजे इथे आपला a काय झाला 7a झाला आणि b झाला 8b. सो फॉर्म्युला लिहून घेऊ परत आपण. a³ - b³ = a - b a² + ab + b². सो a - b म्हणजेच 7a - 8b 7a (² + 7a × 8b + 8b (²). सो = 7a - 8b आणि काय येणार आहे आता इथे ब्रॅकेटमध्ये 49a² + 56ab + 64b². चला 7 लिहून घेऊयात. 64x³ - 729y³. आता 64 कशाचा आहे 4चा क्यूब आहे. सो 4x (³ - 729 कशाचा आहे 9चा आहे. सो 9y (³ मग इथे a काय आलं 4x आलं आणि b काय आलं 9y. सो फॉर्म्युला लिहून घेऊयात. a³ - b³ = a - b a² + ab + b². सो आता a - b काय आहे 4x - 9y a² आहे 4xचा (² + 4x × 9y + 9y (²). सो (4x - 9y असंच राहील. इथे काय येणार आहे 16x² + 9×4 = 36xy + 81y². दिस इज अवर फायनल आन्सर. इथे बघा नेक्स्ट काय आहे 16a³ - 1/28 b³. पण आता हे दोन्हीही कशाचेच क्यूब नाही आहेत. सो आपल्याला इथनं एक 2 कॉमन आपण बाहेर काढूया जरा. 2 कॉमन काढला की काय मिळेल आपल्याला इथे आतमध्ये 8 मिळेल
8 टू द 16, सो 8 ए क्यूब येईल इथे, बरोबर, 2 कॉमन घेतल्यावर. त्याच्यानंतर मायनस 128ला 2ने डिवाइड केल्यावर काय येणार आहे 64, सो इथे 64 अपॉन बी क्यूब येणार आहे, बरोबर. म्हणजे आता हे दोन्ही क्यूब आहेत म्हणजे आपल्याला ए क्यूब मायनस बी क्यूबचा फॉर्म्युला इथे यूज करता येईल. सो हा 2 आपण कॉन्स्टंटली इथे आपण बाहेरच ठेवायचा आहे. सो हा 8 ए क्यूब म्हणजे काय झालं 2a ब्रॅकेट क्यूब मायनस 4 अपॉन बी ब्रॅकेट क्यूब, बरोबर. म्हणजे इथे ए आपला काय झाला 2a झाला आणि बी 4 अपॉन बी झाला. आता आपला फॉर्म्युला लिहून घेऊ. ए क्यूब मायनस बी क्यूब इज इक्वल टू ए मायनस बी ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर. सो या फॉर्म्युलाप्रमाणे आपण हे लिहून घेऊ. तर आता लिहून घेताना आपला हा 2 घ्यायचा विसरायचा नाही, हा असाच घ्यायचा इथे पुढे. सो इज इक्वल टू 2 आणि हा ब्रॅकेट क्यूब ए मायनस बी म्हणजे 2a मायनस 4 अपॉन बी हा घेतला आपण. ए स्क्वेअर म्हणजे काय आहे 2a ब्रॅकेट स्क्वेअर प्लस ए बी म्हणजे काय आहे 2a इंटू 4 अपॉन बी प्लस बी स्क्वेअर म्हणजे 4 अपॉन बी ब्रॅकेट स्क्वेअर. सो हा 2 परत असाच राहील इथे. त्याच्यानंतर इथे बघा आता इथे 2a मायनस 4b आपण असंच ठेवूयात. आधी हे ब्रॅकेट सॉल्व करूयात. काय येणार आहे हे 4a स्क्वेअर प्लस 4 टू जा 8a अपॉन बी, बरोबर, बी खालती येणार आहे, प्लस 16b स्क्वेअर. ठीक आहे, इथे आलं. मग इथनं अजून सगळीकडनं 2 अजून कॉमन निघू शकतो. सो 2 आपण 2 बाहेर काढून घेऊया 2. आता हा मोठा ब्रॅकेट टाका जरा स्क्वेअर ब्रॅकेट. सो इथनं 2 बाहेर गेल्यावर काय येणार आहे ए मायनस 2 अपॉन बी, बरोबर. ह्याच्यातनं एक मी 2 बाहेर काढला. इथून मी काय बाहेर काढू शकते 4च्या, हे सगळे 4चे मल्टिपल आहेत म्हणजे 8 आणि 16 आणि 4. सो मी इथनं 4 बाहेर काढू शकते आणि मग ए स्क्वेअर प्लस 2a अपॉन बी 4 टू जा 8 प्लस 4 4 जा 16 म्हणजे 4 अपॉन बी स्क्वेअर, बरोबर. सो हे मल्टिप्लाय केल्यावर काय होणार आहे 4 टू जा 8 आणि हा 2 त्याला पण मल्टिप्लाय होणार आहे म्हणजे काय येणार आहे पुढे आन्सर 16 कॉमन निघणार आहे. आणि मग ए मायनस 2 अपॉन बी आणि ए स्क्वेअर प्लस 2a अपॉन बी प्लस 4 अपॉन बी स्क्वेअर. सो दिस इज अवर फायनल आन्सर. कळलं ना तुम्हाला. हे 4 टू जा 8 हे सगळीकडे मध्ये काय आहे कुठलं साईन नाही म्हणजे मल्टिप्लिकेशन आहे. सो 4 टू जा 8 आणि 8 टू जा 16. सो हे 16 मी कॉमन घेतले आणि मग हे आन्सर लिहिलं. आता पुढचं करूया सिम्प्लिफाय. आता बघा हे सिम्प्लिफायमध्ये ना फॉर्म्युला आपल्याला सेम यूज करायचा आहे ए क्यूब मायनस बी क्यूब. म्हणजे तुम्हाला ए म्हणजे इथे तुम्हाला काय कळलं एक्स प्लस वाय म्हणजे ए आहे आणि एक्स मायनस वाय म्हणजे काय आहे बी आहे. सो आपण काय लिहायचं इथे यूजिंग फॉर्म्युला हे लिहायचं आहे प्रत्येक वेळेस म्हणजे फॉर्म्युला लक्षात राहील तुमचा. यूजिंग फॉर्म्युला ए क्यूब मायनस बी क्यूब इज इक्वल टू ए मायनस बी ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर. मग हा फॉर्म्युला इथे मग कसा येणार आहे ए आपल्याला एक्स प्लस वाय मिळाला आहे आणि बी काय आहे एक्स मायनस वाय. सो इज इक्वल टू आपण लिहून घेऊ मोठ्या ब्रॅकेटमध्ये जरा ए मायनस बी म्हणजे एक्स प्लस वाय मायनस बी म्हणजे काय एक्स मायनस वाय. हे ब्रॅकेटमध्ये घालायला विसरू नका. डायरेक्ट मायनस एक्स मायनस वाय लिहू नका कारण मायनस आहे म्हणजे ह्या वायचं साईन चेंज होणार. सो ते ब्रॅकेटमध्येच ठेवा. त्याच्यानंतर ए स्क्वेअर म्हणजे एक्स प्लस वायचा ब्रॅकेट स्क्वेअर प्लस ए बी म्हणजे एक्स प्लस वाय इंटू एक्स मायनस वाय. साईन घालू नका म्हणजे हे इंटू झालं प्लस एक्स मायनस वायचा ब्रॅकेट स्क्वेअर, बरोबर. हा ब्रॅकेट आपला इथे क्लोज झाला. आता आपण हे सॉल्व करूयात. आता ह्या मोठ्या ब्रॅकेटमधलं काय होईल एक्स प्लस वाय मायनस एक्स येणार आहे साईन एक्सला काय साईन येणार आहे मायनस प्लस मायनस होणार आहे आणि वाय काय होणार आहे मायनस मायनस प्लस होणार आहे. सो प्लस वाय. कळलं. म्हणून हे ब्रॅकेटमध्ये घालायचं होतं कारण ह्याला मायनस साईन आहे आणि बाहेर पण मायनस साईन आहे. जेव्हा मायनस साईन येतं तेव्हा सगळं चेंज होतं. इथे बघा आता एक्स प्लस वाय ब्रॅकेट स्क्वेअर. तर आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे एक्स प्लस वाय ब्रॅकेट स्क्वेअरचा एक्स स्क्वेअर प्लस 2xy प्लस वाय स्क्वेअर. हा कुठला फॉर्म्युला आहे तुम्हाला आठवतो आहे का एक्स प्लस वाय ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला म्हणजे ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. मग हाच फॉर्म्युला मी इथे वापरला आहे. ठीक आहे. आणि हा फॉर्म्युला कुठला आहे तुम्हाला माहिती आहे का एक्स प्लस वाय एक्स मायनस वाय म्हणजेच एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर. सो ते पण आपण इथे लिहून घेऊ. सो हे काय येणार आहे प्लस
एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर प्लस, आता एक्स मायनस वायचा फॉर्म्युला काय येणार आहे, एक्स स्क्वेअर मायनस 2xy, कारण मायनस आहे, मायनस 2xy प्लस वाय स्क्वेअर. हे कळलं आहे. 3 फॉर्म्युला आपण इथे वापरलेत, एक ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा, एक ए प्लस बी ए मायनस बी आणि त्याच्यानंतर ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा. ठीक आहे, हे 3 फॉर्म्युला आपण इथे वापरलेत. सो पुढचं लिहूयात. आता इथे बघा, याच्यामध्ये काय कॅन्सल होईल, एक्स मायनस एक्स कॅन्सल होईल, बरोबर. सो आतमध्ये काय राहिलं, वाय प्लस वाय किती झालं, 2y राहिलं. आता या ब्रॅकेटमध्ये एक्स स्क्वेअर, इथे काय कॅन्सल होईल, प्लस 2xy मायनस 2xy कॅन्सल होईल, बरोबर. मायनस वाय स्क्वेअर एक कॅन्सल होईल, प्लस वाय स्क्वेअर एक कॅन्सल होईल इथे, बरोबर. म्हणजे काय राहतं इथे फक्त एक्स सेकंड एक्स स्क्वेअर आणि थर्ड, म्हणजे इथे किती येणार आहे 3x स्क्वेअर आणि काय राहतं आहे वाय स्क्वेअर. सो प्लस वाय स्क्वेअर. सो दिस इज अवर फायनल आन्सर. कळलं आहे सगळ्यांना. हे सगळे कॉमन टर्म असणार आहेत. ह्याचे बी किती लिहिलं आहे 3x स्क्वेअर आणि एक वाय स्क्वेअर उरला आहे तो लिहिला. इथे एक्स एक्स कॅन्सल झाला, काय राहिलं वाय प्लस वाय इज 2y. सो दिस इज अवर फायनल आन्सर. कन्फ्यूज होऊ नका. फॉर्म्युले पाठ असतील ना तर तुम्हाला हे खूप सोपं जाईल करायला. फॉर्म्युला फक्त नीट लर्न करा, म्हणजे काहीच अवघड नाही आहे, तुम्हाला उलट मजा येईल हे सोडवायला. बघा सेम क्वेश्चन आहे, ए क्यूब मायनस बी क्यूब. हां, 3a प्लस 5b म्हणजे ए आहे, 3a मायनस 5b म्हणजे बी आहे. सो फॉर्म्युला आपण कुठला यूज करणार, ए क्यूब मायनस बी क्यूबचा. सो लिहून घेऊ आपण यूजिंग द फॉर्म्युला. ए क्यूब मायनस बी क्यूब इज इक्वल टू ए मायनस बी ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर. आता ह्या फॉर्म्युलामध्ये लिहून घेऊ आपण. हे ए मायनस ए काय आहे 3a प्लस 5b. इथे लिहून देऊ का तुम्हाला मी, ए म्हणजे 3a प्लस 5b आहे आणि बी म्हणजे 3a मायनस 5b आहे. सो ए आधी आपण लिहिताना कसं लिहिणार इथे 3a प्लस 5b. आता मायनस आहे म्हणजे आपल्याला परत ब्रॅकेट घालायला लागेल 3a मायनस 5bला, कारण 5bचं आणि 3aचं दोन्हीचं साईन चेंज होईल. ठीक आहे. आता ए स्क्वेअर म्हणजे 3a प्लस 5b ब्रॅकेट स्क्वेअर प्लस ए बी म्हणजे काय 3a प्लस 5b इंटू 3a मायनस 5b आणि प्लस बी स्क्वेअर म्हणजे काय 3a मायनस 5b ब्रॅकेट स्क्वेअर. हे इथे संपलं आहे. आता हे सॉल्व करूयात. आता हे ब्रॅकेटमधनं बाहेर काढूयात. सो हे काय येणार आहे 3a प्लस 5b मायनस 3a प्लस 5b, मायनस मायनस प्लस झालं, प्लस 5b. पुढे आता हे समजा माझं इथे मावलं नाही तर मी खाली लिहिणार आहे. हां, खूप मोठा होणार आहे कारण हे. सो 3a, आता हा फॉर्म्युला कुठला आहे ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा, म्हणजे ए इथे काय आहे 3a आहे, बी म्हणजे काय आहे 5b आहे. थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे, पण जरा तुम्ही प्रॅक्टिस केलं ना की तुम्हाला सोपं जाईल. सो आता मी काय लिहून घेणार ए स्क्वेअर. मी आता इथे फॉर्म्युला लिहून घेते. ए स्क्वेअर म्हणजे 3a स्क्वेअर प्लस 2ab 2 इंटू 3a इंटू 5b प्लस बी स्क्वेअर म्हणजे 5bचा स्क्वेअर. बरोबर, इथपर्यंत कळलं तुम्हाला. ए स्क्वेअर प्लस ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला मी इथे यूज केला आहे. 3a प्लस 5b आणि 3a मायनस 5b म्हणजेच काय प्लस एक्स स्क्वेअर, म्हणजे एक्स स्क्वेअर म्हणजे कशाचा 3a स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर म्हणजे काय आहे 5b. सो 5bचा स्क्वेअर. अजून आपलं 3a मायनस 5b लिहायचं राहिलं आहे. सो ते मी इथे खाली लिहून घेते प्लस 3a ब्रॅकेट स्क्वेअर. आता मायनस आहे म्हणजे मायनस 2 इंटू 3a इंटू 5b प्लस 5bचा स्क्वेअर. इथे आपलं आत्ता हे संपलेलं आत्ताशी हा ब्रॅकेट. आता हे अख्खं आपल्याला सॉल्व करायचं आहे. सो इथे सॉल्व करताना आधी हा ब्रॅकेट सॉल्व करून घेऊ. इथे काय कॅन्सल होणार आहे मायनस 3a प्लस 3a गेलं, बरोबर. म्हणजे 5b प्लस 5b किती झालं 10b झालं. सो हे 10b असंच ठेवूयात. आता इथे बघा 3a स्क्वेअर म्हणजेच काय 9a स्क्वेअर प्लस 5 3 जा 15 15 2 जा 30. सो म्हणजे इथे काय आलं 30ab आलं प्लस 5b स्क्वेअर म्हणजे 25b स्क्वेअर. ठीक आहे, इथपर्यंत झालं सॉल्व करून आपलं. आता हे सॉल्व करायचं आहे. सो प्लस 9a स्क्वेअर मायनस 25b स्क्वेअर. बरोबर, फक्त ब्रॅकेट सॉल्व केले मी हे. आता हा खालचा सॉल्व करूयात. प्लस काय येणार आहे 9a स्क्वेअर मायनस हे किती येणार आहे मायनस 30ab प्लस 25b स्क्वेअर.
झालं, कळलं इथपर्यंत? एक 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 ब्रॅकेट आणि एक 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 मी हे जे फॉर्म्युला आपण यूज केले ते सॉल्व करत गेले फक्त. सो इज इक्वल टू हे 10b परत असंच बाहेर घेऊयात आपण आणि आता हे ब्रॅकेट सॉल्व करूयात. आता बघा सिमिलर टर्म कुठल्या आहेत? +30ab -30ab गेलं, हे कॅन्सल होईल, हे आपण कॅन्सल करून टाकूयात. त्याच्यानंतर -25b² आणि +25b², बरोबर, म्हणजे हे दोन्ही मायनस केल्यावर काय येणार आहे? 0. सो हे गेलं. तर 9a² सगळ्याला प्लस साईन आहे, म्हणजे ते काय येणार आहे? 9 9 9 9 2 जा 18 18 आणि 27 म्हणजे 27a² येणार आहे, बरोबर. 9 + 9 + 9. त्याच्यानंतर काय उरलं आहे अजून इथे? आपली कुठली टर्म उरली आहे? फक्त 25b² एवढीच टर्म उरली आहे. सो तिथे आपण लिहून टाकू 25b². आता हे सॉल्व करायचं आहे. हे 10b आता 10bनी ह्याला मल्टिप्लाय करायचं आहे. सो मल्टिप्लाय केल्यावर काय येईल? 270a²b + 250b³ येणार आहे. बघा इथे b² आणि b आहे, सो इथे काय येणार आहे? b³ येणार आहे. नेक्स्ट बघा काय आहे? a + b ब्रॅकेट क्यूब -a³ -b³. आता सोपं इथे आपल्याला a + b ब्रॅकेट क्यूबचा आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, तो लिहून घेऊ आपण. यूजिंग फॉर्म्युला a + b ब्रॅकेट क्यूब काय आहे बरं? a² + 3a²b + 3ab² + b³. सॉरी इथे क्यूब येणार आहे, a³ येणार आहे. a + b ब्रॅकेट क्यूब लिहितो आहे ना आपण. सो हा फॉर्म्युला आपण इथे यूज करायचा a + bला. मग ह्याच्यानंतर काय करायचं ते बघू. एकदम सिम्पल आहे हा क्वेश्चन. सो हे लिहून घेऊ इथे. a + b म्हणजे a³, हे आहे तसं लिहून घ्यायचं आहे हां. a³ + 3a²b + 3ab² + b³ -a³ -b³. मी फक्त हा फॉर्म्युला असा सेम लिहून घेतला कारण a + bचा आहे, आपला फॉर्म्युला पण तोच होता. सो हे असं सेम लिहून घेतलं आहे आणि पुढचं लिहून घेतलं आहे फक्त -a³ आणि -b³. आता इथे बघा काय काय कॅन्सल होतं आहे. a³ -a³ गेलं, बरोबर. b³ -b³ गेलं. सो काय राहिलं इथे? फक्त 3a²b + 3ab². झालं, एवढंच फायनल आन्सर आहे. 4th बघूयात. आता इथे बघा, इथे परत आपला a³ -b³ फॉर्म्युला आला आहे. a म्हणजे p आहे, b म्हणजे p + 1 आहे. a = p आहे, b = p + 1 आहे. मग यूजिंग फॉर्म्युला कुठला? यूजिंग फॉर्म्युला a³ - b³ = a - b a² + ab + b², बरोबर. हाच फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे. सो a - b म्हणजे काय येणार आहे? p - p + 1 ब्रॅकेटमध्ये घ्या कारण मायनस साईन आहे, सो ते चेंज होईल. त्याच्यानंतर a² म्हणजे p² + ab म्हणजे p * हे मी ब्रॅकेटमध्ये लिहिते p + 1, बरोबर. ब्रॅकेटमध्ये लिहिलं म्हणजे ॲटोमॅटिकली मल्टिप्लाय होईल. आणि + b² म्हणजे p + 1चा ब्रॅकेट स्क्वेअर, बरोबर. आता हे सॉल्व करूयात. ब्रॅकेट आधी हे ब्रॅकेट सॉल्व करूयात. सो p - p - 1 असं येईल, बरोबर. मायनसने हे दोन्ही ह्याचे साईन चेंज झाले. त्याच्यानंतर p² असंच राहील इथे. हे काय होईल? +p² + p होईल. ते p² म्हणजे pनी pला मल्टिप्लाय केल्यावर काय झालं? p² झालं. प्लस pनी 1ला मल्टिप्लाय केल्यावर काय झालं? p झालं. सो प्लस आणि p + 1 ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजेच आपला कुठला फॉर्म्युला? a + b ब्रॅकेट स्क्वेअरचा. सो a + b ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे a² + 2ab म्हणजे p × 1 म्हणजे ते काही 1 लिहायची गरज नाही. आणि प्लस b² म्हणजे 1चा स्क्वेअर म्हणजे 1. ठीक आहे, तरी मी आता इथे लिहिते, मी तुम्हाला कळेल कुठला फॉर्म्युला वापरला आपण. त्याच्यानंतर आता इथे काय कॅन्सल होईल? p आणि p कॅन्सल होईल इथे, बरोबर. म्हणजे इथे फक्त -1 राहील ब्रॅकेटच्या बाहेर. आतमध्ये p² 3 वेळा आहे, सो ते काय झालं? मी आता अंडरलाईन करते. p² 3 टाईम्स झालं म्हणजे किती झालं? ते 3p² झालं. आणि आता p + 2p म्हणजे किती झालं? 3p झालं. आणि प्लस काय झालं? 1. सो आता हे सॉल्व, हे -1 आपण आतमध्ये टाकूयात. सो आन्सर काय येणार आहे? -3p² -3p - 1. बस, एवढं फायनल आन्सर आहे.
चला हा नेक्स्ट क्वेश्चन जरा थोडा मोठा होणार आहे, जरा खूप सॉल्व करायला लागणार आहे आपल्याला. हे फॉर्म्युला आपला कुठला आहे? सेम फॉर्म्युला आहे, ए क्यूब मायनस बी क्यूब. हा ए आता एवढा मोठा आहे आणि बी हा एवढा मोठा आहे. सो लिहून घेऊ युजिंग फॉर्म्युला ए क्यूब मायनस बी क्यूब इज इक्वल टू ए मायनस बी ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये ए मायनस बी, ए म्हणजे काय? हा अख्खा ए आहे, 3xy मायनस 2ab. बरोबर. सो ए मायनस बीमध्ये लिहूयात आपण, मोठाच ब्रॅकेट घेऊयात, 3xy मायनस 2ab. आता इथे काय साईन आहे? मायनस, आणि मायनस त्याच्यानंतर बी, सो 3xy प्लस 2ab हे ब्रॅकेटमध्ये ठेवायचं आहे. हे झालं. आता हे पुढचं लिहून घेऊ. पुढचं काय आहे? ए स्क्वेअर. ए स्क्वेअर म्हणजे काय? 3xy मायनस 2abचा स्क्वेअर. सो 3xy मायनस 2ab ब्रॅकेट स्क्वेअर. बरोबर. प्लस ए बी म्हणजे हे दोन्हीचं मल्टिप्लिकेशन. सो 3xy मायनस 2ab इंटू, आता इथे मावत नाही आहे सो मी इथे खाली लिहून घेते आहे, 3xy प्लस 2ab. बरोबर. इथपर्यंत झालं, ए बीपर्यंत झालं. आता बी स्क्वेअर राहिला आपला. सो प्लस बी स्क्वेअर म्हणजे काय आहे? 3xy प्लस 2abचा स्क्वेअर. बरोबर. इथपर्यंत कळलं सगळ्यांना. आता हा ब्रॅकेट आपण आधी सॉल्व करून घेऊयात. ए मायनस बीचा जो आहे ना तो सॉल्व करू आधी. सो 3xy मायनस 2ab मायनस 3xy, चेंज झालं बघा साईन मायनसमुळे, आणि मायनस 2ab. बरोबर. इथपर्यंत कळलं आहे. आता हे सॉल्व करूयात पुढचं. पुढचं काय आहे? 3xy मायनस 2ab ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे काय? ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर. आता ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला काय आहे? ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. सो ए स्क्वेअर म्हणजे काय? 3xy स्क्वेअर मायनस 2ab म्हणजे 2 इंटू 3xy इंटू 2ab प्लस बी स्क्वेअर म्हणजे 2abचा स्क्वेअर. सो प्लस 2abचा स्क्वेअर. हे फक्त हे झालं आत्ता. हां, आता पुढचं करायचं आहे. 3xy मायनस 2ab आणि 3xy प्लस 2ab म्हणजेच काय झालं? प्लस 3xy ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2ab ब्रॅकेट स्क्वेअर. बरोबर. कुठला फॉर्म्युला वापरला आपण इथे? हा ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला. आता परत आता हे राहिलं आहे आपलं सॉल्व करायचं अजून. सो ह्याचा फॉर्म्युला काय आहे? ए स्क्वेअर म्हणजे 3xy स्क्वेअर प्लस 2ab म्हणजे 2 इंटू 3xy इंटू 2ab प्लस बी स्क्वेअर म्हणजे 2abचा स्क्वेअर. कळलं आहे? थोडं अवघड जाणार आहे, जरा नवीन आहे तुमच्याकरता ह्या सगळ्या टर्म्स, पण सारखे ह्याच्याकरता खूप प्रॅक्टिस करा. तुम्हाला एकदा तुम्ही प्रॅक्टिस केली ना की तुम्हाला हे म्हणजे सोडवायला तुम्हाला हे आवडायला लागेल, याची आवड निर्माण होईल. आता पुढचं बघूयात. इथे बघा 3xy मायनस 3xy कॅन्सल होईल. इथे मायनस 2ab म्हणजे काय होईल? मायनस 4ab होईल. बरोबर. आता हा ब्रॅकेट घेऊया. हा ब्रॅकेटचा आपला विषय संपला इथे. आता ह्याचा हे सॉल्व करूया. आता 3xy स्क्वेअर म्हणजे काय? 9x स्क्वेअर वाय स्क्वेअर. बरोबर. पुढचं 3 2 जा 6, 6 2 जा 12, 12 काय आहे? मायनस 12 ए बी आणि एक्स वाय. बरोबर. ए बी आणि एक्स वाय प्लस बी स्क्वेअर म्हणजे 4 ए स्क्वेअर आणि बी स्क्वेअर. झालं. हे पहिलं सॉल्व करून झालं. हे असंच ठेवूयात आपण. 3x स्क्वेअर म्हणजे काय? 9x स्क्वेअर वाय स्क्वेअर मायनस 4 ए स्क्वेअर बी स्क्वेअर. बरोबर. आता हे राहिलं आहे आपलं प्लसचं. सो हे इथे लिहून घेऊयात, प्लस 9x स्क्वेअर वाय स्क्वेअर प्लस येणार आहे 12ab एक्स वाय. हे दोन ह्याचे आन्सर सेम येणार आहेत बघा, ह्याचं आणि ह्याचं, फक्त मध्ये ह्याला मायनस साईन आहे, ह्याला प्लस साईन आहे, आणि प्लस 4a स्क्वेअर बी स्क्वेअर. ठीक आहे. इथपर्यंत कळलं. आता काय काय कट होतं आहे बघा. 9x स्क्वेअर वाय 9x स्क्वेअर काय सगळ्याला प्लस साईन आहे, सो ते कॅन्सल होणार नाही. आता इथे 12ab एक्स वाय आणि प्लस 12ab एक्स वाय हे कॅन्सल होईल. सो हे झालं कॅन्सल. त्याच्यानंतर 4a स्क्वेअर बी मायनस 4a स्क्वेअर बी, सो हे कॅन्सल झालं. सो आपण आन्सर लिहून घेऊ फायनल. मायनस 4ab ब्रॅकेटमध्ये काय काय येणार आहे? 9 म्हणजे काय? 27x स्क्वेअर वाय स्क्वेअर. बरोबर. त्याच्यानंतर
आणि कुठली टर्म राहिली आहे फक्त 9a² असं सोडलं तर 4a² b². सो प्लस राहिले ते, सो प्लस 4a² b². आता या 4ने ह्याला आतमध्ये मल्टिप्लाय करूयात. सो काय येणार आहे ते मायनस येणार आहे सगळ्याला साईन, कारण 4 मायनस 4ab साईन काय आहे मायनस. सो मायनस 108 x² y² ab मायनस 4 4 16 a² b² आणि ab. सॉरी a³ b³ येईल. ठीक आहे, मी खाली लिहून देते. मायनस 108 x² y² ab मायनस हे टर्म मला लक्षात नाही, दोन्ही सेम आहेत ते. सो काय झालं मायनस 16 a³ आणि b³. ठीक आहे, कळलं. ह्याची खूप प्रॅक्टिस करा ह्या प्रॉब्लेम सॉल्व करायची. आत्ता तर तुम्ही बघून नुसतं सॉल्व करत असाल, लिहून घेत असाल, तर एकदा परत काय करा, न बघता सॉल्व करा. आणि तुम्हाला कितपत येत आहे, तुमचं कितपत बरोबर येतं आहे हे करून बघा. हे मी सारखं का सांगते आहे, कारण ह्याचा तुम्हाला 9th आणि 10th ह्याचा खूप उपयोग होणार आहे. सो म्हणून हे सारखं सॉल्व करून बघा. ठीक आहे, माझे व्हिडिओ आवडले असतील आणि तुम्हाला मी शिकवलेलं समजत असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.